माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. तुम्हाला टायटल वाचून तर कळलंच असेल. आज मी ChatGPTची मदत घेऊन एक मोस्ट प्रोडक्टिव्ह रुटीन फॉलो करायचा प्रयत्न केलाय. बरेच दिवस झाले हा व्हिडिओ करायचा होता आणि मी असा विचार केला, की तुमच्यासोबत पण हा माझा एक्सपिरियन्स शेअर करायला हवा. जसं ChatGPTनी सुचवलं तसंच रुटीन मला फॉलो करता आलंय की नाही हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो मी रुटीन फॉलो करण्यासाठी ChatGPTवरती एक प्रॉम्प्ट टाकला होता आणि मी त्याला माझ्या हिशोबाने कस्टमाइज पण केलं होतं. कारण मी हॉस्टेलमध्ये राहते आणि माझे जेवणाच्या वेळा वगैरे फिक्स्ड असतात मेसच्या टायमिंगच्या हिशोबाने. ऑल्सो जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होते, त्या दिवशी मंडे होता, पण तरी आमचा डे ऑफ होता. सो मी बऱ्यापैकी चिल होते. कॉलेजला जायची घाई गडबड नव्हती. मी रुटीनच्या हिशोबाने सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान उठले होते. मला उठल्या-उठल्या भूक लागते. सो मी बदाम, मनुके वगैरे खात असते. म्हणून मी उठल्या-उठल्या ब्रश आणि अंघोळ उरकून घेते. अंघोळ वगैरे झाल्यावर मी लगेच माझा बेड करायला घेते. म्हणजे सगळं घडी वगैरे घालून ठेवणे वगैरे. मला असं वाटतं हे मी उठल्या-उठल्या करायला पाहिजे. पण मला उठल्या-उठल्या बऱ्याचदा परत पांघरुणात जाऊन बसावंसं वाटतं कारण इथे प्रचंड थंडी असते. मी ही सवय चेंज करायच्या प्रयत्नात आहे. बघू झालं तर तुम्हाला नक्की कळवेन. बेड वगैरे लावून झाल्यावर माझ्या सॅटिस्फॅक्शनची लेव्हल काहीतरी वेगळीच असते. मला आवराआवरी करायला प्रचंड आवडतं. हे सगळं झाल्यावर नाश्ता वगैरे करून आले मी आणि त्यानंतर लगेचच मी माझे असाइनमेंट्स करायला बसले. मी मध्ये जरा आजारी होते म्हणूनच 1 दिवसाचा अपलोड पण स्किप झालं आणि त्यामुळे मला आज सगळे असाइनमेंट्स वेळेत करणं खूप गरजेचं होतं. मी सकाळी जवळपास 10 वाजल्यापासून 1-1:30 वाजेपर्यंत फक्त काम करत होते आणि त्यानंतर जेवून आल्यावर मला स्क्रीनकडे बघायचा खूप कंटाळा आला होता. म्हणून मी थोडंसं लाईट्स डिम केल्या, मस्त अंधार केला, फेरी लाईट्स ऑन केल्या आणि पुस्तक वाचलं. थोडा वेळ पुस्तक वगैरे वाचून झाल्यावर मग मी बराच काळ 3 वाजल्यापासून एक 5-5:30 पर्यंत शूट करत होते. मी फोनमध्येच शूट करते म्हणून माझ्याकडे फुटेज नाही आहे. त्यानंतर नाश्ता करून आल्यावर मी एडिटिंग केलं, व्हिडिओ वगैरे अपलोड केला. त्यानंतर 8 वाजताच्या दरम्यान मी जेवायला गेले. फ्रेंड्ससोबत थोडं चिल वगैरे केलं आणि इट्स माय मोस्ट फेव्हरेट टाईम ऑफ द डे. त्यानंतर मी रूमवर गेले. एक असाइनमेंट राहिली होती, पण मला करायचा प्रचंड कंटाळा आला होता. सो मी फक्त बुक रीड केलं आणि 10:30-11च्या दरम्यान माझी गुड नाईट झाली होती. मला आजकाल पुस्तक वाचल्यामुळे खूप चांगली झोप लागते आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. सो फार तुम्हाला या बर्थडे सीरीजबद्दल काय वाटतंय हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला जर माझ्या बाकी रुटीन्समध्ये इंटरेस्ट असेल, तर प्लीज ह्या प्लेलिस्टवर क्लिक करा. मी तुम्हाला तिथेच भेटेन.